पण काही दुर्गुणामुळे त्यांचा त्या ठिकाणी वध झालेला आहे. अरे आम्ही बळीला दैत्य समजतो, पण हा तर शेतकऱ्यांचा राजा होता. बळी हा कोणाचा राजा होता? शेतकऱ्यांचा राजा होता. बळीसारखा महान कीर्तिवंत राजा झाला नाही. या जगाला सुखी संपन्न असे सुखी संपन्न होती प्रजा यांच्या राज्यामध्ये. पण एक यांच्यामध्ये दोष होता. मी सांगू का, एकाला सुखी करणं याचा अर्थ दुसऱ्याला त्रास देणं होत नाही बरं का. माणसाला बॅलन्स राखता आलं पाहिजे. उग एक शेजाऱ्याबरोबर लय गुलू 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 गोड गप्पा चालतात आणि एकाला सारखं शिवाय देतं काय उपयोग आहे का? असं नाही ना म्हणा. एकाला विरोध आणि एकाला प्रेम असं नाही. माणसाची समदृष्टी त्या ठिकाणी असली पाहिजे. तेजस्वी होते, सुखी होते, सगळी प्रजा होती, परंतु असतं नाही हे ऋषींना यज्ञ वगैरे करून देत नसत. देवतांची स्तुती यज्ञामध्ये करून देत नसते. देवता विरोधी होते. आता मला म्हणायचं सत्कर्म नाही झालं, यज्ञ नाही झाले तर धर्म कर्म होणार नाही. याच्यामुळे सर्व देवता ऋषी मुनी त्रस्त झालेले होते. आणि म्हणून सर्व देवतांना कुणाकडे गेली? शंकराकडे गेली आणि विनंती केली. नमो हिरण्यगर्भा सर्व सृष्टी विदीनिये नमस्ते कृते तुभ्यं विष्णवे प्रभ विष्णवे. नारायणाकडे त्या ठिकाणी गेले. सांगितलं म्हणले महाराज काहीतरी करा. अगोदर तर शिवजीकडे गेले, पण शिवजी म्हणजे मला मारता येणार नाही का, माझे भक्त आहेत, पण तुम्ही जा नारायणाकडे जा, काहीतरी उपाय नारायण काढते. कारण डोकं लावण्यामध्ये हा बाबा चतुर आहे. मला तर म्हणायचंय भोलेनाथाचं असणार एक या जगाची क्रिया आणि पालन करण्याचं प्रतिरूप म्हणजे नारायण आहे. शिवपुराणाने तर अनेक वेळा सिद्ध केलं की नारायण आणि शंकर वेगळे नाहीत. म्हणून हात जोडून सांगतो, आज सोमवार आहे, सगळ्यांना कधी माझ्या नारायणामध्ये आणि भोलेनाथामध्ये भेद करत जाऊ नका. काय त्याची भक्ती म्हणजे याची भक्ती आणि याची भक्ती म्हणजे त्याची भक्ती आहे. त्या दोघांना कुणाची भक्ती? तुम्हाला वाटलं ना की आज राम राम एक सांगू का, रामाच्या भक्तीने जास्त प्रसन्न होतात आणि शंकराच्या भक्तीने जास्त प्रसन्न होतात. हे कोण? रामनाथ. बघा याचं नाव काय? रामाचं रामनाथ. शंकराचं नाव काय आहे? रामनाथ. काय नाव आहे? शंकराचं नाव काय? रामनाथ. रामेश्वरमला कोण कोण गेलेलं आहे? मंदिरामध्ये बघा काय लिहिलेलं आहे? रामेश्वरम लिहिलेलं नाही तिथं. रामेश्वर लिहिलेलं नाही. काय लिहिलेलं आहे? रामनाथ. कशाला तर रोज दर्शनला जातात? तर काहीतरी बघून येतात, काहीतरी नाविन्य टिपून येतात केलं तर. मी होतो 7 दिवस तिथं, पण दर्शनाला काही जाता आलं नाही. एकदा त्याच्या आतवर गेलो एवढंच. मोठे वेळे घालत 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 त्या ठिकाणी जावं लागायचं. बरोबर आहे ना? आणि म्हणून चला असो पुढे चर्चा. आणि या रामनाथ म्हणून रामाचा नाथ कोण? तो कोण आहे म्हणजे भोलेनाथ. रामाचा नाथ कोण आहे? भोलेनाथ. म्हणून नाथाच्या भजनाने तो प्रसन्न होतो. म्हणून याच्या शिवायला अनेक वेळा म्हणून त्यांच्याकडे गेले. सांगितलं की भोलेनाथांनी तुमच्याकडे पाठवलेलं, काही करून आम्हाला यांच्यातून सुटका करा. भगवान त्या ठिकाणी नारायण उठले. त्यांनी असं युक्ती केली. एक शब्दामध्ये सांगतो आणि 2 मिनिटामध्ये नाही ती चरित्र लईतून पुढे कथा आहे बाबा. त्यांनी मग अरहणला कसं उत्पन्न केलं? अरहणला कसं उत्पन्न केलं? तिथून पुढे पाखंड शास्त्र कसं निर्माण केलं? यांच्यामध्ये पाखंडाचा प्रसार केला. खूप खूप काही आहे. म्हणून असो भोलेनाथाने त्या ठिकाणी नारायणाने यज्ञ केला आणि या यज्ञामधून हजारो असतात त्या ठिकाणी
वीर प्रगट केले, पण यांनी आक्रमण केलं, पण ते जळून भस्मसात झाली या नगरीवर आक्रमण करता क्षणी. शेवटी काहीतरी करावं लागेल म्हणून भोलेनाथाने या नारायणाने एक अर्हन नावाचा असणारा वीर उत्पन्न दिला, जो पाखंड शास्त्रामध्ये पारंगत होता. त्याचं मुंडन केलं, त्याला सांगितलं की जा तुम्ही पाखंड शास्त्र निर्माण करा आणि पाखंड शास्त्र निर्माण करून त्याचा प्रचार प्रसार या तिन्ही नगरीमध्ये करा. सांगितल्याप्रमाणे त्याने 16,000 मंत्राचं पाखंड शास्त्र निर्माण केलं. त्या ठिकाणी नारदाचा आश्रय घेतला. पाखंड शास्त्रामुळे त्या नगरीमधलं धर्म कर्म बंद पडलं. एक सांगू का, एक कथा नाही सांगत पण मुद्दा सांगतो. पाखंड शास्त्राच्या आहारी जाऊ नका. आज जगातामध्ये बरेच पाखंड शास्त्र चालू झाले. बरेच लोक म्हणतात हे काय करेन, ते काय करेन, असली पूजा असते का, तसली पूजा असते का, ते काय करेन, रामाचं काय करेन, ह्याचं काय करेन, हे करेन. काय ना आता नवच काढले म्हणले, इतकं केलं म्हणजे ते हे केलं. कुणी काढले म्हणले आता एकादशच नाही करायचं, सोमवार करायचं. कुणी म्हणले नाही ते नाही करायचं, हेच करायचं. काही काढले हो, असं डोकं पिकून जातंय. मला दरबाराचं तर म्हणलं होतं, टोकरूच उठतं माझं त्या दरबारावर. म्हणजे आमक्यांचा दरबार, तमक्याचा दरबार, कसला दरबार. मला एकच दरबार माहिती माझ्या, तो भगवंताचा. त्याला भजन करा, त्या दरबारात तुम्ही पोहोचल्याशिवाय. आजकाल माणसं स्वयंघोषित संत दरबार लावू लागले, दरबार. आणि म्हणले छाव ठेवणं दुःख या आहे करू नका, अजिबात नाही. मी या गोष्टीला सक्त अजिबात मानत नाही. बरं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी या गोष्टीला मानत नाही, उघड त्या ठिकाणी नाही मानत. काय माझं बेकार असं वाटतं का तुम्हाला? आपल्या मागे चिंताच नाही बाबा. बस तुम्हाला वाटतं का माझ्याकडे बघून मी कशी चिंता करीत असेल? चिंता करू नका. करायचं झालं तर माझ्या प्रभूचं चिंतन करा, जीवनात दुःखच होणार. भजनच घ्यायचं आपलं 2 मिनिट. आणि म्हणून चिंता करू नका, चिंतन करा, पाखंडाच्या आहारी जाऊ नका. ही कथा प्रत्येक वर्षी सांगायला पाहिजे, पण आता जाऊ द्या, पुढं सांगेल. आणि पाखंडामुळे यांचं धर्मकर्म बंद पडलं. आपण कुणाच्याही माती मारतो, काही काढले म्हणलं तर एखादच नाही करायची. काय बिघडलं बाबा, 1.5 दिवसात उगवाल असतो. एकादशी माझी केव्हा अनादी काळापासून जीवाचं कल्याण करत आली, एकादशी नाही करायची, तू 1.5 दिवसातला काय सांगायला मला? हस्ताक्षेप आहे माझा त्यावर. काय करायचं? मला एक म्हणायचंय, तुम्ही नवं काहीतरी आहे त्या साधनेला. मला एक सांगतो, आहे ते भांड चकाकणारा शहाणा का भांड मळावं की लगेच दुसरं खरेदी करणारा शहाणा? सांगा बरं. अरे शहाणा तो आहे, जर भांड आपलं थोडं अस्वच्छ झालं तर त्याला चकाकी देऊन पुनरही त्याचा उपयोग करणार नाही. म्हणजे हे आता कामातच नाही आलं. तसं ज्या आमच्या चांगल्या गोष्टी त्यांच्यावर पडदा पडला ना, त्यांना पुनरही समाजामध्ये रुजू करा आणि चांगल्या त्याच्यातलं जे काही वाईट आहे ते छाटून टाका. चांगलं पुनरही त्यांच्या पदरी घाला आणि त्याच्यातून उज्ज्वल करा. काहीतरी तिसरंच काढायचं म्हणजे अधिक शहाणपणाचं लक्ष. म्हणे आपल्याकडे 150 त्याचा बैल काम. हे हॅमरिंग, माइंड हॅमरिंग आपल्याला शिकवत. असं पाखंड केलं. मला म्हणायचं या पाखंडामुळे शेवटी यांचं पुण्यकर्म बंद झालं. पुण्यकर्म बंद झाल्यामुळे सर्व देवता भोलेनाथाकडे त्या ठिकाणी गेली. म्हणजे आता भोलेनाथ तुम्ही यांचं काय करायचं ते करावं. त्यावेळेस ठीक आहे म्हटले आणि मग महान सेना घेऊन भोलेनाथ निघाले. एवढी सेना होती. ही सेना पाहून बाबांनो सर्व देवता सुद्धा घाबरू लागली आणि याच सेनेमध्ये देवतांनी भोलेनाथाला पशुपतीनाथ ही उपाधी दिलेली आहे. म्हणजे पशुपतीनाथ भगवान की
कथा मोठी आहे म्हणून वेळ लागतो आणि शेवटी गणेशाचं सर्वांनी स्मरण केलं आणि सर्व योग त्यांनी सांगितलेले ती गणेश भगवंतांनी जुळवून आणली. हे तिघांना एका जागेवर भेटण्याची बुद्धी उत्पन्न झाली. शेवटी बुद्धीचा दाता तो आहे आणि एका बाणामध्ये या त्रिपुर दहनाची या त्रिपुरासुरांची आणि त्यांच्या तिन्ही पुराला भोलेनाथाने दहन केलं. बोलिया त्रिपुरासुर मर्दन भगवान की भजन करी महादेवा भजन करी महादेवा श्री राम जय राम भजन करी महादेवा श्री राम जय राम विश्राम घेऊया आणि त्यानंतर सुंदर अशा प्रकारे जालिंदर असताना जालिंदर आणि वृंदा तुळशी आणि शंखचूड यांचं असताना चरित्र आपण पाहणार आहोत. मारुतीचा असताना अवतार त्याचंही आपण वर्णन करणार आहोत. एक 10 मिनिटाचा फक्त विश्राम.